न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात MIDC क्षेत्रांमध्ये 2 प्रमुख प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज मंजुरी दिली आहे। आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे प्रहार संघटनेच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर मोर्चा काढलाय। माहिती आणि प्रसार आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान भारत सरकार अश्विनी वैष्णव यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। परमपूज्य रामगिरी महाराज सरला बेट यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। तानाजी सावंत यांच्या नांग्या आम्हाला ठेचायच्या आहेत असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय। सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी देखील साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं असून दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे यांनी सत्कार देखील केला। MBBS प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चितीबाबत 6 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। मंत्रालयातील जाळ्या पाहूनच आमदारांनी बहुतेक उड्या मारल्या असाव्यात असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। इंदापूरची सीट महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे जाईल हे स्पष्ट आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय। विधानसभेच्या उपाध्यक्षांनी विधानसभेच्या सुरक्षा जाळीवर उडी घेणं हे सरकारचं पाप आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। चंद्रपूर अत्याचार प्रकरणावर एक महिला असून खासदार प्रतिभा धानोरकर का बोलत नाही असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय। बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडून विशाल महिला बचत गट प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। विधानसभेचे उपाध्यक्ष हे उडी मारत आहेत यासाठी सरकारला लाज वाटायला पाहिजे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। निवडणूक आयोगाकडे MRS या नावाने समिती गठीत केली असून त्याला आज मान्यता देण्यात आली आहे। पालकमंत्री प्राचार्य तानाजी सावंत यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेत नियोजनाचा आढावा देखील घेतला। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन संपन्न झालं असून शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा समाजाच्या वतीनं हे कार्यालय तयार करण्यात आलंय। आज जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्या वतीनं जिल्हा परिषद काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा अहवाल घेऊन 100 आणि अधिक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले। महिलांवरती वाढत्या अत्याचाराबाबत हे सरकार संवेदनशील नाही असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळा संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना जामीन मंजूर झालाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन संजय राऊत यांना घेऊ देणार नाही असा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे। महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे कारण केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पुण्यातील अलका टॉकीज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। 600 मराठी शाळा बंद करण्यामागचं कारण सरकारने सांगावा असा सवाल रोहिणी खडसे यांनी विचारलाय। धुळे शहरातील संभाजी गार्डन येथे उभारण्यात आलेल्या आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रथमच साकारण्यात आलेल्या तब्बल 30 फुटी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आलंय। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।